नमस्कार मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून ओंकार शुगर प्रशासनाने नमती भूमिका घेतलेली आहे। यामुळे शेतकऱ्याकडून 25 मे पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे। थकीत ऊस बिलापोटी सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनाला अखेर यश आले असून ओंकार शुगर कारखाना प्रशासनाने 15 दिवसात सर्व देयके अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संघर्ष समितीने आंदोलन तुर्तास 25 मे पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बीड जिल्ह्यातील पांगरी, लिंबुटा, टाकळी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे हा लढा यशस्वी झाल्याची भावना ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केली आहे। थकीत ऊस बिल, तोडणी मजुरी, वाहतूक खर्च आणि कर्मचाऱ्याचे वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने ओंकार शुगर समोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते। आंदोलन दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरू होते। शेतकरी आक्रमक होत असल्याच्या कारणाने आणि कारखान्याच्या वाहनांना अडू लागल्याने प्रशासनावर दबाव वाढला होता। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याच्या खात्यात 1800 रुपये प्रति टन दराने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून जाहीर केलेल्या 2950 रुपये प्रति टन दरानुसार उर्वरित 1150 रुपये प्रति टन रक्कम 25 मे पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर सोळंके यांनी शनिवारी 9 तारखेला आंदोलनकर्त्यांना दिले। यावेळी संघर्ष समितीचे नेते आणि त्यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। या आंदोलनाची दखल घेत NSL, पवारवाडी आणि 2020 सायखड्या या कारखान्यांनीही जाहीर दरानुसार ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती संघर्ष समितीला देण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या हक्काच्या घामाच्या पैशासाठी आंदोलन करावे लागत असल्याची खंत व्यक्त करत पुढील काळातही शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकजुटीने वज्रमुठ कायम ठेवण्याचे आवाहन संघर्ष समितीने केले आहे। या आंदोलनामुळे ऊस बिलासाठीच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून 15 दिवसात सर्व देयके आता देण्याचे लेखी आश्वासन हे या प्रशासनामार्फत देण्यात आले असून 1800 रुपये प्रति टन रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि उर्वरित 1150 रुपये प्रति टन रक्कम ही 25 मे पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे। या आंदोलनामुळे इतर कारखान्याकडूनही ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली असून हे शेतकऱ्याच्या आणि या संघर्ष समितीचे मोठे यश मानले जात आहे। धन्यवाद।